नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्ता चाचणी या घटकातील आकलन या उपघटकातील प्रश्नांचा सराव करत आहोत। पुढचा प्रश्न आहे, घोड्याला हत्ती म्हटले, हत्तीला सिंह म्हटले, सिंहाला वाघ म्हटले आणि वाघाला उंट म्हटले, तर सोंड असणारा प्राणी कोणता होईल? पर्याय दिला आहे घोडा, 2 हत्ती, 3 सिंह, 4 वाघ। आता आपल्या सर्वांना माहिती आहे, ह्या प्रकारच्या उदाहरणामध्ये सर्वप्रथम जो प्रश्न आहे नेमकं त्यांनी काय विचारलं आहे, तर सोंड असणारा प्राणी। आता सोंड असणारा प्राणी कोणता आहे, तर हत्ती, म्हणून हत्ती हा सोंड असणारा प्राणी आहे। मग प्रश्नानुसार हत्तीला काय म्हटलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे। हत्तीला सिंह म्हटले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 सिंह हे या प्रश्नाचं उत्तर असेल। अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न आपण सरावासाठी घेऊयात। दुसरा प्रश्न आहे, वर्तुळाला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला आयत म्हटले, आयतला चौकोन म्हटले आणि चौकोनाला शंकू म्हटले, तर 3 बाजू असणारी आकृती कोणती होईल? पर्याय दिले आहे वर्तुळ, दुसरा आहे त्रिकोण, तिसरा आहे आयत, चौथा आहे चौकोन। आता आपल्या सर्वांना माहिती आहे 3 बाजू, 3 कोन, 3 शिरोबिंदू, 3 कडा असणारी आकृती म्हणजेच त्रिकोण। मग त्रिकोणाला काय म्हटलं आहे, तर त्रिकोणाला आयत म्हटले आहे, म्हणून प्रश्नानुसार त्रिकोणाला आयत म्हटले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आयत हे या प्रश्नाचं उत्तर असेल। अशा प्रकारचे प्रश्न ही शिष्यवृत्ती परीक्षेत विचारले जातात, त्यामुळे अधिकाधिक अशा प्रश्नांचा सराव करायचा आहे। या प्रश्नाचं उत्तर शोधताना एक काळजी घ्यायची आहे की नेमकं काय विचारलेलं आहे। बरोबर, आपण पहिल्या प्रश्नात बघितलं की सोंड असणारा प्राणी कोणता आहे, हत्ती आहे, परंतु मग हत्तीला काय म्हटलं आहे, सिंह म्हटलं आहे, म्हणून त्याचं उत्तर येईल सिंह। तसंच 3 बाजू असणारी आकृती कोणती आहे, आपण सर्वांना माहिती आहे त्रिकोण, पण आपण घाईघाईने तो त्रिकोण या पर्यायाला बरोबर समजून तो वर्तुळ आपण छायांकित करत असतो, पण मग आपण त्याचं उत्तर चुकतं। मग तो त्रिकोण, पण त्रिकोणाला काय म्हटलं आहे, तर आयत म्हटलं आहे। अशा पद्धतीने या उदाहरणांचा अचूक पर्याय आपण निवडायचा आहे।